हा जो कटोरीचा टक्स आहे तो आपल्याला किती दाबायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात आधी आपल्याला हा फ्रंट पार्ट घ्यायचा, म्हणजेच आपल्याला ह्या शिलाईची लाईन आहे, या फ्रंट पार्टची शिलाईची लाईन आणि हे क्रॉस पट्टीची शिलाईची लाईन ही आपल्याला एका लाईनमध्ये यायला पाहिजे. आणि ह्या बाजूने आपल्याला असे जी आपल्या शिलाईची जी लाईन आहे तिथे कसे कट मारून घ्यायचे आहे. आता नंतर ही जी कटोरी आहे ही कटोरी आपल्याला यावरती सेट करायची आहे. आता आधी आपल्याला ही जी 0.50 इंच आपण शिलाईसाठी जागा सोडलेली होती आणि ह्या क्रॉस पट्टीची जी शिलाईची लाईन आहे, ही क्रॉस पट्टीची शिलाईची लाईन इथे आपल्याला असे कटचे निशाण करून घ्यायचे आहे. फक्त आपल्याला हे शिलाईची लाईन मिळवायची आहे आणि ह्या कटोरीला अशा पद्धतीने ठेवायचे आहे. आणि ह्या बाजूने सुद्धा आपल्याला 0.50 इंच हे शिलाईचे मार्क निशाण करून घ्यायचे आहे. आता नंतर आपल्याला ही जी शिलाईची लाईन आहे ह्या शिलाईच्या लाईनला आपल्याला अशा रीतीने सेट करायचे आहे. म्हणजे ही शिलाईची लाईन आहे एका सरळ रेषेमध्ये यायला पाहिजे आणि आपला ह्या बोटांना अशा पद्धतीने अशा रीतीने सेट करून घ्यायचे आहे. आणि इथे हा फ्रंट पार्ट जो आहे ह्या फ्रंट पार्टची शिलाई आणि ह्या कटोरीची शिलाई, ही जी शिलाईचे मार्क आहे आपल्याला हे एक सोबत यायला पाहिजे. इथे ह्या फ्रंटचे शिलाई मार्किंग आहे आणि इथे हे कटोरीचे, म्हणजे त्याला आता इथे कट करून घ्यायचे आहे. आता इथे असे नखाने आपल्याला थोडे प्रेस करून घ्यायचे. आता हे जे शिलाईची लाईन आहे ह्या शिलाईच्या लाईन पासून आपल्याला हे इथे जेवढे अंतर आले असेल तेवढ्या अंतरावर आपल्याला प्रेस केल्यानंतर इथे एक आपल्याला असे निशाण करून घ्यायचे आहे. अशा रीतीने हे निशाण करून घ्यायचे आहे. इथे आपण हे जे निशाण केलेलं आहे इथे आपल्याला असे कट करून घ्यायचे आहे. म्हणजेच आपण जेव्हा कटोरीचा टक्स आपण हा जो ह्या टक्सवरती जेव्हा शिलाई मारतो आपल्याला इथून असे क्रॉसमध्ये शिलाई मारायची असते. ह्या अशा रीतीने मी तुम्हाला, जसे की आपण आता ह्या शिलाईच्या जागी ही शिलाईची जागा आलेली आहे आणि इथे सुद्धा ह्या कटला कट बरोबर ह्या शिलाईच्या जागी ही शिलाई कटोरीची शिलाई आलेली आहे आणि ह्या बाजूने सुद्धा शिलाईच्या जागी शिलाई आलेली आहे. अशा रीतीने मी तुम्हाला हा जो कटोरीचा टक कशा पद्धतीने तयार करायचा असतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. धन्यवाद.